नमस्कार सर्वांना, स्वागत आहे सर्वांचं साक्षी गुड फॉर माइंड ब्लॉग चॅनलवर. खुशखबर आहे, खुशखबर. गाभण लागली आहे बरं का. आणि ही आता एकटी एकटी बसायचं म्हणजे जास्त शाळेतली नाही जायचं, एकटं थांबायचं असं करायला लागल्या. लय म्हणजे लय हौसेने हिला ठेवून घेतली होती बरं का, विकली नव्हती. आणि आत्ता ही गाभण लागली. आत्ता कुठं तर जरा समाधान वाटायला लागले, छान वाटतंय बरं का. पाठ गाभण आहे, मस्त वाटते. कारण ही पाठ लय आवडलेली आणि गाभणच जायना झालती. असं म्हणजे मूड खराब झाल्यासारखं झालं होतं. पण आता हे बघा, तुम्हाला दिसतंय काय? हो बघा, वरनं दाखवते तुम्हाला. पोट दिसतंय का शेळीला? आत्ता जरा पोट दिसाले आणि मोठी पण दिसाले. शाणी लई आता शाण्यासारखं वागायला लागले. ही लई येड्यावणे वागत होतं है ना रे? हा, लई येड्यागत वागत होतं. आता जरा शाण्यावणे वागायला लागले. म्हणजे आता हिला शानपण आलंय. आता शानपण आलंय. शान झालं 1-2 महिन्याचं असेल का, आपण 2 महिन्याचं असेल. तर झाली संध्याकाळ आणि आता आले मी यांचं आवरायला. कसं असतं माहिती आहे का, माणसानं पण आता ते जनावर आहे ते त्यांना कळत नाही बरं का. त्याने काय करते, ते जेव्हा आम्ही खाद्याची भांडी सकाळ सकाळी ह्यांना ठेवतो ना, त्यावेळी खाण्यापेक्षा आहे ना सांडायचं लय करते ते. लय म्हणजे लय खाद्य सांगते ते. आणि आता हे बघा, ह्यांना सकाळी मी शेळ्या सोडलं ना, शेळ्या काय करते त्या, ह्यांचं खाद्य खाते त्या, सगळं सांडते त्या, खाते त्या. त्यामुळे ती खाद्याची भांडी आम्ही उचलून आत ठेवतो. आणि आता हे बघा, सांडलेलं सगळं ह्यांचं उकरून खायचं चालू आहे. तेवढं ह्यांचं उकरून खायचं. आणि आता मका टाकायसाठी ह्या वाट बघायला लागले ते, की आम्हाला मका कधी टाकत्या. तर आता ही जनावर आहे ती ह्यांना कळत नाही बरं का. पण ह्यासाठी म्हण आहे बघा, ते आलं म्हणून माजू नये, गेलं म्हणून लाजू नये. म्हणजे देवानं जेव्हा दिलेलं असतंय ना, तेव्हा ते व्यवस्थित खायचं असते, जपून व्यवस्थित खायचं असते. असं म्हणजे त्याचा इस्कूट करायचा नसतो. आणि तसं इस्कूट केलं ना, नसलेल्या वेळी असं खावं लागतं बरं का, हुडकून. पण ते जनावर आहे ते सोडा, त्यांना कळत नाही. माणसं पण अशी करते ती बरं का. जेव्हा देव देतो ना, तेव्हा लय माजते ती. खाऊन त्यांना नाही ते भलते सुचतं. आणि जेव्हा मग एकदा देव घ्यायला चालू करतो ना, मग त्यावेळी आपलं बोलणं पण तिथं ऐकायला जात नाही. आणि आपण काय करतो त्याकडे पण त्या भगवंताचं लक्ष नसतं. ते फक्त तू दिल्याला तुला नीट वापरता आलं नाही तर मी माघारी घेतो म्हणून ते माघारी घेत असतो. त्यामुळे जेवढे दिलंय ना देवानं, त्यात एकदम खाऊन समाधानी आनंदी निवांत राहायचं. काय तर चला मुला, मक्का टाक या मला. हा, कोंबड्या टाकी मक्का. भैयाला आमच्या कणकण आल्या, बरं नाही झालं त्याला. आता कणकण आल्या, त्यामुळे आता मला करावं लागते सगळे कामं. अगोदर बोलायला पाहिजे. चल तिकडा, मग आणल्यामुळे तसं करायला झालं. अगोदर बांधायला पाहिजे. तर याचा तुम्ही याच कुठं तोंड घालायला. संपलं काय करणार आता. संपलंय बघ. मका टाकून झाले सगळे कोंबड्या. लगेचच मका येते त्या, 50 भर कोंबड्या येते. त्यामुळे मका ह्याला जवळजवळ 2-2.5 किलो मका घालायला लागत्या. तेव्हा ह्याला कुठं पुरेस होते. आणि काय झालेलं असतं, सकाळी आम्ही खाद्य सगळं ठेवलेलं असतं. त्यामुळे हे ना इदुळा कोंबड्यांना खाद्य पाहिजे असते, भूक लागलेलं असतं चांगली. त्यामुळे मका टाकलं फटाफट मका येते त्या कोंबड्याला. पूर्ण संध्याकाळ झाली सगळी कामं आवरायला. आणि सगळी कामं आवरली बरं का. जनावरांना वैरण घातलं, पाणी पाजून, नंतर शेळ्यांना पण हरभऱ्याचं पुस्कट घातलं. संध्याकाळी जरा दिवसभर वल्ली वैरण खाल्लेली असते ती, आणि संध्याकाळी जरा हरभऱ्याचं पुस्कट खातोय. छान खाते ती. ह्यांच्यासाठी अजून कुठली तर बाग झाटणी झाली नाही वाटतं. ती द्राक्षाचा पाला घेऊन आल्यात त्याने. आणि लय मस्त खायला लागले ते द्राक्षाचा पाला. बघा तुम्हाला दाखवते, झालं थोडंसं राहिलंय. आणि हे बारक्या पिल्लांना खाऊन देत नाही ती, म्हणून आहे ना बारक्या पिल्लांना पाठीमागं घातलंय. तुम्हाला दाखवते. आणि लय चुटू खाते ती, फास्ट खाते ती. आणि कोंबड्यांचं काही टेन्शन नसतं. हे बघा असं त्यांचं त्याने आत जाऊन बसते ते. आपण फक्त त्यांचं दार बंद करायचं आणि सकाळी दार उघडायचं, एवढंच टेन्शन असतंय कोंबड्यांचं. पण कसं माहिती आहे का, कोंबड्यांच्या अंड्याचं मार्केट लागायला पाहिजे बरं का. अंडी विकायला जमायला पाहिजे, लाजायला नाही पाहिजे. बसून विकायची अंडी, त्याला काय लाजायचं असते. भाजीपाला विकायला लाजत नाही आपण, दुसऱ्याच्या बांधावर जाऊन काम करायला लाजत नाही. आणि ह्याला काय लाजायचं आहे ना. मावशी बाहेरची लाईट लावला नाही. हो दोन्ही खायला लागले, हे खायला लागले ते. आता
गेलं पाण्याला गेलं त्याने गेलं गावाकडे कुठं तरी. हां हे बघा हे द्राक्षेचा खोडा आणलाय त्याने आणि हे मस्त खायला लागले ते बघा. आता अंधार पडलाय. मावशी अजून आमची लाईट लावली नाही. मावशी आमची अजून धुणं धुयाचं चालू आहे. तिचं कसं असतंय जरा निवांत काम असतं. आणि हवं ह्यांचं मस्तपैकी खोडा खायचं चालू आहे बघा निवांतपैकी. आणि द्राक्षाचा खोडा खायला ह्याला ह्यांचे पोटं भरले ते आता. तरी पिल्ले आमची खायला लई छान आहे ते बरं का. मावशी तर बघून असं म्हणजे मावशीला वाईट वाटते हिच्या शेळ्या किती चांगलं खाते. आणि माझं बोकाड नीट खातच नाही. ते बोकाड लई मस्तीच आहे त्यांचं खात नाही नीट. आणि ह्यांना हे बघा हे घातले हरभऱ्याचं बुसकट. बुसकट घातले. पांढऱ्या शिळीत फरक दिसतोय का तुम्हाला? लावले मावशीनं लाईट. पांढऱ्या शिळीत फरक दिसतोय का बघा. मस्त फरक दिसायला लागलाय. रोजच्या रोज फरक जरा जरा जाणवायला लागलाय. लाईट लावली मावशीनं आता. आणि पाडीला होय कसं लात मारते गाढवाने लात मारते. ही गाढावच आहे ही एक माकाड. हं भया मारते हिला लई. ह्याला लई ती शेळ्याने खाऊन राहिलेली चिपाड आहे ना ती मक्याची वल्ले वैरणचं चिपाड ह्याला टाकलेली. हे रात्रभर सगळं खाते. ह्यातलं काय सुद्धा राखत नाही. काय म्हणजे काय राखत नाही. चला म्हणलं संध्याकाळचा एक फेरफटका तुम्हाला दाखवूया म्हणलं. संध्याकाळी कसं असतं आमचं नियोजन लय भारी असतं. हां करावं तेवढं थोडं आणि बगल ती येडं ना बगल ती का बगल ती म्हणते ती काय माहिती. तर चालू आहे ह्यांचं ईदोळ. आमची सगळी कामं आवरायला लागली. आता जरा लवकर कामं आवरते ते का माहिती आहे का. आता धारबीर काय नसतंय ना त्यामुळं ईदोळ आवरते आहे का नाही हो. हा धारात त्यानं काय नाही. त्या म्हशीची धार नाही. आणि काल संध्याकाळी आम्हाला बेडगत नाही यायला उशीर झाला त्यामुळे सकाळी धार काढली. आणि सकाळी धार काढल्यामुळे आता म्हशीला सवय झाली सकाळी धार काढायची. संध्याकाळी धार काढत नाही. त्यामुळं आता आणखी सकाळच्या धाराची सवय झाल्या. हे बाबा आता आणि कुठे येणार आहे. त्यांचं झालं खायचं. आता पाठीमागे जाऊन आहे ना त्या दोन्ही बोकडांचं पण खाते. तर आमची आता कामाची झाली सुट्टी. आता ह्याच्यानंतर ड्युटी कधी रात्री काय करणार आहे. येऊन नुसतं झोपणारच आहे की काय करणार आहे. इथं रात्री फक्त इथं आता येऊन झोपायचं आहे. आता काय नाही काम. फक्त शेळ्यांपुढचं बुसकट उचलायचं गायला म्हशीला घालायचं झोपून टाकायचं. सकाळी 5:30ला काम चालू होतं. 1 तासच काम असते बरं का. धारा नसल्या म्हणजे लय काम नसते. आणि धारा असल्यावर काम जरा लोड करते. धारा भरडं आहे नाही. हां जरा लोड करतं ती काम. तर असू द्या. कसा वाटला व्हिडिओ सांगा. सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा शेअर करा. नवीन असलेल्याने सपोर्ट करा. आणि एकदम छान वाटते. पांढरी पाट गाभून गेल्या त्यामुळं लय छान. ह्याने तर लय राग राग कराल तर पाडीचा आहे पाटाचा आहे का नाही हो. हां चायला हे गाभ जाईना ह्याला एकलो असतो बरं झालं असतं म्हणत नव्हतं असं. महिनाभर काय कळत नाही आहे गाभण. गाभण आहे बघूया की. महिनाभर नाही गाभण आहे सोडा. बघूया कुणाचं. मग मला 1000 रुपये देणार काय. हां आता बघा काय तुमच्या सगळ्यांच्या समोर ठरले 1000 रुपये द्यायचं. ह्याने देते का बघूया. पांढरी पाट गाभण असली तर त्यांनी मला 1000 रुपये द्यायचं. आणि गाभण नसली तर मी तुम्हाला 1000 रुपये द्यायचं. चालतंय का. हां हां नाहीतर मस्तपैकी एक पनीरचं जेवण द्यायचं. तुम्ही मला द्यायचं गाभण असली तर. आणि गाभण नसली तर मी तुम्हाला द्यायचं. हां दिव्या म्हणल्या तर काय आता तुमच्यासमोर. तर असू द्या बघूया कुणाला भेटणार आहे पनीरचं जेवण. नाही तर मग 1000 रुपये. धन्यवाद. भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये.